हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज 6 मार्चच्या लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या भागामध्ये काय घडलं ते आपण पाहूया. काल रम्याला भेटलेला माणूस धनराज पाटील आज मानिनीला भेटतो. तो म्हणतो, तुमच्या भावाचं लग्न आहे की बहिणीचं? मानिनी हसते. ती म्हणते, माझ्या मुलांचं लग्न आहे हो. तो माणूस म्हणतो, ओ सॉरी ताई, तुम्हाला बघून कोणी म्हणणारच नाही तुमच्या मुलाचं लग्न आहे म्हणून. मानिनी हसते आणि म्हणते, तुम्हाला विक्रमने पाठवलंय का इथे माझी चेष्टा करायला? ती विक्रमला आवाज देते. विक्रमला म्हणते, तुम्ही ओळखता का यांना? विक्रम नाही म्हणतो. तो माणूस त्याच्या कॅबमध्ये आजीनी विसरलेला आहेर परत करायला आलेला असतो. विक्रम म्हणतो, तुम्ही कॅब ड्रायव्हर आहात का? तो म्हणतो, नाही, ओनर आहे. विक्रम सॉरी म्हणतो. इट्स इंटरनॅशनल टूर्स एजन्सी. आज सगळे ड्रायव्हर बिझी आहेत ना, म्हणून मी आलो. तो आहेराची बॅग विक्रमकडे देतो आणि त्याचं नाव सांगतो, धनराज दांगट पाटील. विक्रम त्यांना शुभेच्छा देण्यासाठी नवरी नवरदेवांकडे घेऊन जातो. नंतर विधीसाठी काव्यार्थ आणि जीवांदिनी बसतात. जीवाच्या फेट्याचा टॅग काढण्यासाठी नंदिनी जवळ जाते. पार्थला गरम होत असतं म्हणून काव्य फुंकर घालते. नंतर नवरी पाठवणीचा कार्यक्रम सुरू होतो. काव्यार्थ आणि जीवांदिनी सर्वांचे आशीर्वाद घेतात आणि तेथून निघतात. वसू रम्याला म्हणते, लग्न लागलं सुद्धा आणि तू काहीही केलं नाही. रम्या म्हणते, आत्ता कुठे चौघांची वरात निघणार आहे, चल ग. काव्यार्थ आणि जीवांदिनीची वरात सुरू होते. सर्वजण खूप नाचतात आणि वरातीचा आनंद घेतात. पार्थ काव्याला आणि जीवा नंदिनीला उचलून घेऊन नाचतो. देशमुखांच्या घरी स्वागतासाठी सगळे थांबलेले असतात. काव्यार्थ आणि जीवांदिनी देशमुखांच्या घरी येतात. मानिनी दोन्हीही जोडप्यांचे औक्षण करून स्वागत करते. विक्रम आत या म्हणतो. मानिनी म्हणते, चौघांनीही उखाणा घेतल्याशिवाय आत येऊ देणार नाही. काव्य आणि पार्थ उखाणे घेतात आणि हा भाग इथेच संपतो. उद्याच्या भागामध्ये जीवा आणि नंदिनी उखाणा घेतात. जीवांदिनी आणि काव्यार्थचा गृहप्रवेश होतो. आणि हे अपडेट्स जर तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. थँक्यू, बाय.